वेलकम टू एस फिश ब्लॉग. इंचनाळ यात्रा पाठ तिसरा. आता यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आपण सगळा कव्हर करणार आहोत, लक्ष्मी खेळवणे वगैरे. तर चला तयारी काय काय चालू आहे बघून येऊ आपण. ही सकाळी 5ची वेळ आहे आणि बळीचे बकरं देण्यासाठी सर्व जमलेले आहेत. लक्ष्मी ठाणकावरती येऊन बसलेली आहे. लक्ष्मी खेळवण्याचा भाग तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवेन. तिकडे 6 वाजता बळ पडली आणि इकडे पालव्याचा कार्यक्रम झाला. खाटकी स्पेशल निप्पाणी खडक लाडूवरनं बोलवले होते. बघता बघता गड्यान पालवं सोलून काढलं. पालवं सोलल्यापेट इकडे खाटखुटचा कार्यक्रम चालू झाला. बघता बघता गड्यान सोपडा साप पाडला. भांड मटणानं भरून काढलं. आता आपण वळणार आहे महत्त्वाच्या विभागाकडे, जेवणाच्या. इकडे एकीकडे चुलीवरती भाकरी चपाती चालू होत्या आणि दुसरीकडे गॅसवरती मटण फोडणी चालू होतं. काय बनाले आता? आता तेल टाकते, मटण फोडणी टाकायचं आहे. मटण फोडणी आता तेल येते. ओके. एवढं बघ बाई. बस लाल मिरची पावडर टाकायची झाला. मी बोलते लाल मिरची लाल मिरची पावडर तेल चांगलं टाकलेलं आहे. तेल चांगलं टाकलेलं आहे. कांदा टाकते आता त्यात. कांदा टाकला. तमालपत्री काय मसाला टाकला सर? मसाला टाकला. गॅस लावली. एव्हरेस्ट हे पण मसालाच आहे. खोबरा मसाला, हिरवी मसाला. कुठल्या भांड्यात काम करायचं? 4 कुठून टक्के आहे का? काम केलं हे काम होतंय ना. आता वर्षाला सफर करायचं. थंड झालं थोडं घाला की. मटन अवकाश. असं वाट की तू पुढं होऊन जा. आम्ही नुसतं घरचं तो कापड चाललंय का बघा. हा आता हलवायची बोला. मटण तयार झालेले आहे. तयार कुठं अजून नाही. दहा वाजले का? आता तयार. जणू हीच केली असं सांगत आहे. गॅस वाढ करा. भांडे दे. त्याच्यात भांड्यात पाणी घाला. भांड्यात पाणी घाला. मटण शिजून तयार झालेलं आहे मित्रांनो. आता पंक्तीला बसायचं आहे. झालाय दाट. मजा आया. नॉनव्हेजचं तर जेवण तिकडं चालूच होतं, पण इकडं व्हेजसाठी पण भाज्या चिरणं चालू होतं. कुर्म्याचा बेत होता. इकडे मुंडी भाजण्याचा कार्यक्रम जोरात चालू होता आणि सर्व भाचे मंडळी मदतीसाठी आले होते. हानकी बडीव कार्यक्रम चालू होता सगळीकडे. मग आलो आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं. घरी येऊन बघतोय तर काय दीदीन काहीतरी मसाजचं मशीन आणलं होतं. बघू याने काय नवीन डॉक्टर की चालू केलीस काय? काय घेताय दीदी? हा नवीनच काय आणलंय मशीन बाबा कसलं तरी. काय समजा फ्री मध्ये फ्री मध्ये आहे. फ्री सर्व्हिस.
इकडे पंक्तीवर पंक्ती उठत होत्या. आता मात्र भूक जाम लागली होती. पहिला म्हटलं पोटोबा करावा आणि मग नंतर बाकीचं काय ते, म्हणून जेवायला बसलो. जेवण काय टॉपचा विषय होता. शेवट रहा नहीं जाता. मटणावरती तावामोर आम्ही बसलो होतो निवांत गप्पा मारत. स्वराज खूप उशीरपासून पाठी लागला होता की जत्रेत फिरायला जायचं आहे, गाडीत बसायचं आहे, पाळण्यात बसायचं आहे. चला तर मग त्याला पाळण्यात बसू. हमने वही लगाया दिल जहां दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहां सर झुकाना मना था. यूं जिंदगी बिता दी जहां पे एक पल बिताना मना था. यूं उस गली में रहते थे हम जहां रोज जाना मना था. लक्ष्मीला ठाणकावरती बसवण्याच्या आधी लक्ष्मी खेळवली जाते. हा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. लक्ष्मी कशा पद्धतीने खेळवली जाते. इंगळोबाला खेळवलं जातं. आतिषबाजी बघा कशा पद्धतीने सुरुवातीची आतिषबाजी आहे ही. पंचकृषीतली लोक खास लक्ष्मी खेळवण्यासाठी येतात. दुसऱ्या दिवशी निवांत जेवण झाल्यानंतर आईस्क्रीमचा बेत होता. स्वराज काय खायलाच रे? कोण? आता आम्ही आलो होतो लावण्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी. लावणी महोत्सव. स्वराजला काय गाडी दिसली होती. स्वराज म्हणला मी बसणार. चला तर मग लावणी बघू. रात्री जेवण झाल्यानंतर काय करायचं म्हणून संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला होता घरी. अशा पद्धतीने इंचनाळची यात्रा इथं संपते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा एसविश व्लॉग. थँक्यू.